वेलकम टू माय चॅनल गाईस. तर आज मी करणार आहे इथे दुधीचे गुलाबजाम. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक दुधी घेतलेला आहे, तिची छान सालं काढून घेतली आहे आणि त्याच्या आतमध्ये जो वर असतो तो पण तो काढून घेतला आहे आणि तो छान त्यानंतर उरलेला भाग छान किसून घेतला इथे. आता त्यातलं छान पाणी गाळून घेणार आहे, कारण त्यात थोडंसं पाणी असतं त्यामुळे ते गाळून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला दिसत असेल यामध्ये मी किती पाणी बाहेर काढलं. ते पाणी जर तसंच ठेवलं तर ते नंतर गुलाबजाम करताना त्यामध्ये पाणी येईल, त्यामुळे आता मी इथे हे छान त्यातलं पाणी काढून घेते. तर आता मी इथे सर्व इतर साहित्य घेतलंय जे मला ते गुलाबजामसाठी लागणार आहे. मी तुम्हाला लाईनीत नंतर सांगेनच. चला तर मग आता सुरुवात करूया. फायनली इथे मी गॅस ऑन केलेला आहे. त्यावर आता ही छान कढई गरम करायला ठेवते. त्यामध्ये छान तूप ऍड करते 1-2 चमचे. आणि हे छान तो विरघळून गरम झाल्यावर त्यामध्ये मी आता 1 वाटी रवा ऍड करते आणि या छान तुपावर हा रवा छान खरपूस भाजून घेते. आता हा छान रवा खरपूस भाजून झालेला आहे, तो मी जरा बाजूला काढून ठेवते. आणि आता पुन्हा कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तूप पुन्हा ऍड करून त्यावर आता मी मगाशी जो बारीक किसलेला दुधी आहे तो ऍड करते आणि छान या तुपावर छान परतवून घेते. तर आता असं छान दुधी परतवून झालेला आहे माझा. त्यामध्ये आता मी मगाशी जो रवा परतवलेला तो मी यामध्ये ऍड करते. त्यानंतर त्याच्यामध्ये मी छान इथे बारीक किसलेलं खोबरं घेतलेलं ओल्या नारळाचं ते मी ऍड करते आणि त्यात 1 वाटी दूध सुद्धा ऍड करते. आता त्यात मी इथे थोडंसं व्हॅनिला इसेन्स ऍड करते 1 चमचा. व्हॅनिला इसेन्स ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल. हे व्हॅनिला इसेन्स नाही टाकला तरी ते खूप छान लागतात गुलाबजाम. पण आता इथे माझ्याकडे आहे म्हणून मी इथे तो टाकलेला आहे. आता हे छान मी सर्व मिश्रण ह्याच्यावर परतवून घेते तुपावर हे सर्व.
एकदम त्यातलं छान सर्व पाणी आटलं पाहिजे. तर आता तुम्हाला दिसत असेल माझं एक गुलाबजामचं छान आता मिश्रण रेडी झालेलं आहे. ती मी आता प्लेटमध्ये बाहेर काढून घेते. आणि आता हे सर्व मिश्रण थोडं छान थंड होऊन द्यायचं आहे. आणि थंड झाल्यावर छान हाताने त्याचे गोलाकार शेपमध्ये छान गुलाबजाम टाईप आकार करून घ्यायचा आहे. आता इथे माझे छान हे गुलाबजाम सर्व वळून झालेले आहेत. आता मला याला फ्राय करायचं आहे. ते मी फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवते. त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करते आणि हे तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये तयार केलेले गुलाबजाम फ्राय करायला ठेवून द्यायचे. आता यांना छान असा लालसर रंग येईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे. त्याला छान चमच्याने हलवत ठेवायचं आहे, कारण एकीकडेच जर ते राहिले तर करपतील म्हणून. आता तुम्हाला दिसत असेल या छान गुलाबजामना छान रंग आलेला आहे लालसर असा. आता हे छान फ्राय झालेले गुलाबजाम मी बाहेर प्लेटमध्ये काढून घेते. आणि आता मी इथे सर्वात इम्पॉर्टंट जे गुलाबजामसाठी लागतं ते सिरप तयार करते. त्यासाठी मी इथे 1-2 वाटी पाणी घेतलंय. त्यामध्ये 1 वाटी साखर ॲड करते आणि आता हे छान ढवळून घेते. इथे छान त्याच्यासारखं पाक करायचं आहे. साखर त्या पाण्यात पूर्णपणे विरघळली पाहिजे. आता माझा हा पाक ऑलमोस्ट इथे रेडी आहे. त्यामध्ये मी मगाशी फ्राय केलेले गुलाबजाम यामध्ये छान आता मुरत ठेवते. यामध्ये अगदीच गरम असताना हे गुलाबजाम त्यात टाकायचे नाहीयेत, थोडंसं थंड झाल्यावर त्यात टाकायचे. तशा तऱ्हेने मी हे सारे गुलाबजाम त्या पाकामध्ये मुरायला ठेवलेले आहेत आणि अशा तऱ्हेने हे माझे दुधीचे गुलाबजाम रेडी झालेले आहेत. तुम्ही हे सणावाराला करू शकता. नेहमीच गोड थोडासा शिरा करून जर कंटाळा असेल तर असं काहीतरी वेगळं तुम्ही ट्राय नक्की करून बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.